नालासोपाऱ्यात अन्न व औषध प्रशासनाने गुटखा विक्रेत्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे। गुटखा आणि सुगंधित सुपारीजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या पानटपऱ्या आणि दुकानावर एफडीएच्या पथकांनी छापे टाकले। या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत। वसई तालुक्यात एफडीएची 7 ते 8 पथके तैनात करण्यात आली असून गुटखा विक्री करणाऱ्या दुकानांवर सातत्याने धाडी टाकल्या जात आहेत। कारवाई दरम्यान 4 ते 5 दुकानांमध्ये गुटखा आढळून आला। संबंधित गुटखा जप्त करण्यात आला असून नियमांचे उल्लंघन करणारी दुकाने सील करण्यात आली आहेत। दरम्यान गुजरातमधून होणाऱ्या गुटख्याच्या संभाव्य वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी टोल नाक्यांवर विशेष पथके तैनात करण्यात आल्याची माहिती एफडीए अधिकाऱ्यांनी दिली आहे। सगळेजण आम्ही सोबत संयुक्त कारवाई करत आहोत आणि इकडे नालासोपारा ईस्ट मध्ये सुद्धा आम्ही आलो आहे। इथे जितके पानटपरे आहेत ते सगळीकडे आम्ही इथला जो तंबाखू आहे, तंबाखू सुगंधित सुपारी वगैरे जे काही गुटखा म्हणजे बॅन आहे, आम्ही तो सगळं गोळा केलेला आहे आणि आता आम्ही पोलीस स्टेशनमध्ये चाललो आहे। पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर पथके चालू आहे। आता इकडे पालघर 1 आणि पालघर 2 मध्ये आमच्या जवळपास 6 ते 7 पथक आहेत जे काम करतात। आतापर्यंत सर्व बरेच दुकानं सील केलेले आहेत पालघर 1 आणि पालघर 2 मधून। आता सध्या इथे आम्ही 4 टपरे सील केले आहेत आजच्या कारवाईमध्ये आणि मागच्या हप्त्यापासून बरेचसे दुकानं सील केलेले आहेत।